तुम्ही सॅटर्डे क्लबचे मेंबर आहात. तुम्हाला सॅटर्डे क्लब बद्दल माहिती मिळाली, जॉइन झालात. सिनेमाचे अजून जितके प्रोड्युसर वगैरे तुम्हाला वाटतं आज या माध्यमातून आपण त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो की त्यांनी पण सॅटर्डे क्लब सारख्या संस्थेशी असोसिएट होऊन त्याचे बेनिफिट घ्यायला पाहिजेत, की इकडे तुमच्याकडे व्यावसायिक आहेत, एक्सपर्टीज आहेत, पैसा आहे, नॉलेज आहे, सगळेच मदत आहे. करेक्ट. आणि हे अत्यंत महत्वाचं आहे की ह्याच्याकडे इव्हन सॅटर्डे क्लबला सुद्धा ही इंडस्ट्री म्हणून एक्सपोज झाली तर जास्त बेटर आहे. नाहीतर काय होतं की एक हा माणूस चांगलं काम करतो, ह्याचं चांगलं काम आहे, हे बघ. सो पॉइंट इज की मग ते परत प्रेक्षकांसारखा एक हे राहतं की प्रेक्षक जसा नॉर्मली विचार करतो तसं होतं. पण हेच जर का सॅटर्डे क्लबमध्ये हे गेलं की नाही, हे इंडस्ट्रीचे हे प्रॉब्लेम्स आहेत. मुळात इंडस्ट्री म्हणजे काय किंवा सिनेमाचा बिझनेस म्हणजे काय, व्हॉट इज सिनेमा. जसं मी नेहमी म्हणतो की सिनेमाचा जो बिझनेस आहे हा एक सिनेमावरती नसतो. इट इज अबाउट मल्टिपल फिल्म्स. म्हणजे कारण तुम्हाला मल्टिपल आयपीज जेव्हा करतात तेव्हा तो बिझनेस होतो. अदरवाइज वन फिल्म इज लाईक अ प्रोजेक्ट की मला हे आवडलं, मला करावं असं वाटलं, आणि अशीच खूप होतात मराठीमध्ये. पण ॲज अन इंडस्ट्री किंवा ॲज अ बिझनेस म्हणून त्याच्याकडे बघितलं जात नाही, जे झी करत होतं किंवा अजूनही झी करतंय. पण इंडिव्हिज्युअल प्रोड्युसर्सनी किंवा ह्यांनी वगैरे त्याच्याकडे तसं बघायला पाहिजे. म्हणजे आज इव्हन हिंदीमधले जे मोठे मोठे प्रोडक्शन हाऊसेस आहेत त्यांनी तोच विचार असतो ना की इट इज नॉट अबाउट वन फिल्म. आपण जसं मी नेहमी म्हणतो ना की आपण शेअर्समध्ये जसे कसे पैसे इन्व्हेस्ट करतो, तेव्हा जे काय असतील आपले पैसे ते एका कंपनीत नाही इन्व्हेस्ट करत, आपण मल्टिपल कंपनीजमध्ये इन्व्हेस्ट करतो. याचं कारण एकच आहे की आपल्याला माहिती असतं की लॉ ऑफ ॲव्हरेजेस मध्येच आपल्याला पैसे मिळणार आहेत. मग 2 कंपनीज नाही चालल्या, पण ह्या 2 चालल्या तर तुमचे पैसे लॉसेस कव्हर होतात. असा तो पहिला ॲटिट्यूड तो आहे किंवा पहिला कॉन्सेप्ट तो आहे.